मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला नक्की करा हे उपाय सिद्ध होऊ शकतात आणि वरदान सुद्धा तुम्हाला शिवशंभूचे अखंड कृपा प्राप्त होऊ शकते। धन धान्य आणि आरोग्यात होईल तुमची भरभराट। हा दिवस एक विशेष तिथी बनत आहे, कारण शिवरात्रीला जो पण पूजा अर्चना करतो त्या दिवशी त्याच्या शिवशंभू सर्व इच्छा पूर्णच करतो। जो शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्याकरता जर काही उपाय करतो तर त्या दिवशी ते खूप फायदेशीर असतात। तर महाशिवरात्री सणाला विशेष महत्त्व आहे। शिव महापुराणानुसार महादेव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता। जो कोणी या दिवशी खऱ्या भक्तीने अंतकरणाने त्यांची उपासना करतो त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य दूरच होतात असे मानले जाते। तर दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीदशीला तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। हा दिवस एक विशेष तिथी सुद्धा राहतो, कारण की हा दिवस सर्व भक्तांसाठी सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो। आपण काही उपाय तपाय केले तर त्या दिवशी भोलेनाथ आपल्या भक्तांना वाटेल ते देऊन देतो। तर या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहराची पूजा करायला सुद्धा सर्वात जास्त महत्त्व आहे। जो कोणी 4 प्रहराची पूजा करतो त्याला कोणत्याही पापांपासून या कष्टांपासून दुःख यातना त्याला स्वप्नात सुद्धा मिळत नाही असे स्वतः शिवशंभूने सांगितले की त्या दिवशी कोणी शिवपिंडीवर बेल अर्पण करतो, त्या दिवशी कोणी नंदेश्वरच्या जिथे पाय मुडलेला आहे तिथं बेलपत्री अर्पण करतो, त्या दिवशी अशोक सुंदरी जवळ जो कोणी बेलपत्री अर्पण करतो, त्या दिवशी जया विशेरा शामरीवाली देव देवतली या 5 मुलींचे नाव घेऊन 5 बेलपत्री अर्पण करतो, नंदेश्वरच्या डोक्यावर जो कोणी बेलपत्री अर्पण करतो, अशा 7 ठिकाणी जो लाल चंदन आणि शहद लावून बेलपत्री अर्पण करतो त्यांच्या सर्व भक्तांच्या शिवशंभू सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो असे स्वतः शिवाने सांगितले। त्या दिवशी 108 बेलपत्री महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप केल्याने साधकाच्या सर्व सिद्धी प्राप्त होऊन त्याला सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। मग लग्न जुळत असो कोणाचं जुळत नसो, जो कर्जबाजारी झालेला आहे, ज्याच्या घरात धनाची बरकत नाही आहे, ज्यांना नोकरी फायनान्शियल मिळत नाही आहे, कोणाला निसंताने पुत्रप्राप्ती नाही आहे, हर एक इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्री हा दिवस सर्वात जास्त महत्त्वाचा असतो। ज्याचा व्यापार चालत नाहीये तर त्यांनी सुद्धा रात्री 12 वाजता एक धतुरा हळदी ओली करून त्या धतुऱ्याला लपटून घ्यायची आणि रात्री 12 वाजता शिवलिंगावर तो धतुरा अर्पण करायचा। 7 वेळा तो धतुरा तुम्हाला गोल फिरवायचा आणि रात्री 12 वाजताच 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तो धतुरा आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि लाल कपड्यात जिथे व्यापार नाही चालत आहे तिथं, नाही तर गल्ल्यात, आपल्या घरच्या गल्ल्यात, तिजोरीमध्ये असा ठेवायचा आहे। असे जर केले तर धनधान्याचे बरकती बनून राहते। या महाशिवरात्रीच्या दिवशी 11 कमलगट्ट्याचे मणी धनप्राप्तीसाठी अर्पण करू शकता। या दिवशी तुम्ही शिवलिंगाचा दुधाने, दहीने, मदाने, तुपाने आणि शहदने असे तुम्ही पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करून, उसाच्या रसाचा अभिषेक करून तुम्ही शिवाला प्रसन्न करून घेऊ शकता। आणि जर आपल्या मनातल्या इच्छा नाही पण राहिल्या तरी आपण भोळ्या साम सदाशिव आपला व्हायला पाहिजे। आपल्या हृदयात भोळ्या साम सदाशिवाने कायमस्वरूपी वास्तव्य स्वरूपी विराजमान व्हायला पाहिजे, म्हणून आपण भोळ्या साम सदाशिवाची त्या दिवशी पूजा अर्चना करायची। त्या दिवशी उमा महेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्या दिवशी सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्या दिवशी चालीसाचं पठण करायचं आहे। त्या दिवशी शिवलीला अमृताचा 11वा अध्यायाचं पठण करायचं आहे। त्या दिवशी तुम्हाला 42 ओव्यांचं पठण करायचं आहे। त्या दिवशी शिवलीला अमृताचा 13वा अध्याय हा शिव पार्वतीचा विवाह या कथेचं पठण करायचं आहे। त्या दिवशी तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण करून तुम्हाला 12 तांदळाचे दाणे, 12 बेलपत्री, शहद, चंदन अर्पण करून त्या दिवशी 12 बिल्वपत्र तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करून शिवपिंडीवर अर्पण करायचे। असे जर केले आपले तर 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन शिवशंभूचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतात। तर त्या दिवशी जो कोणी मनाभावाने श्रद्धेने शिवपिंडीवर अभिषेक रुद्र अभिषेक करतो त्याला कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते। आणि जो कोणी शिव चौकटावर दिवा लावतो तर त्याची गिनतीच नाही त्याचे पुण्य फळाची आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते। त्याला
हजारो सूर्य दूर जायेपर्यंत त्याला कोट्यावधी स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्याचा पुढचा जन्म राजा राणीच्या ठिकाणी जन्म होतं असे स्वतः शिवाने सांगितले. त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. त्याला शिवलोकी शिवापाशी जागा मिळते. म्हणून या सेवा अर्चना करायची. त्या दिवशी 4 प्रहराची पूजा कशी करायची? सकाळी स्नान वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घातल्यावर स्वच्छ कपडे घालायचे. दिवसभर मनामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे. सकाळी, दुपारी, रात्री असे 4 प्रहराची तुम्हाला शिवलिंगाची पूजा करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मृत्युंजय मंत्राचा जप करायचा 108 वेळा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षे महामृता या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्या दिवशी जो कोणी मृत्युंजय मंत्र या मंत्राचं पठण श्रवण कीर्तन करतो त्याला कुठल्याही रोग बाधत नाही, आजारी राहत नाही, त्याला कसल्याही प्रकारची पीडा बाधत नाही. ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, कलहदोष या दोषांपासून त्याला सुटका मिळते. त्याशिवाय 7.5 सुद्धा आपल्यापासून दूर राहते, तर 7.5 सुद्धा आपल्याला लागत नाही. जो कोणी त्या दिवशी पाण्यात काळी तीळ टाकून शिवाचा अभिषेक करतो तर त्याला 7.5 पासून सुद्धा मुक्तता मिळते. आणि ज्या वेळेस आपण शिवलिंगाचा अभिषेक करतो तर 33 कोटी देवता त्या शिवलिंगावरच विराजमान झालेले असतात. कार्तिक स्वामी, षडानंद कार्तिक स्वामी, गणेशजी, नंदेश्वर, शिव पार्वती भगवान, जया विशेरा, देव देवतली, शांबरी बाली, सर्व 33 देवी देवता त्यांच्या गणासहित तिथे विराजमान झालेले असतात. आपण नुसतं तांब्याचा जो पाणी भरतो शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी तितक्यातच आपले सर्व पाप नैश्य होऊन सर्व 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. त्या दिवशी बेलाच्या झाडाला खूप पाणी घालून त्या बेलाच्या झाडाखालचं पाणी आपल्या डोक्यावर जर सिंचन केलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांची तर प्राप्ती होतेच, पण बेलाच्या झाडाखाली ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप, या बेलाचं झाड छोटं पण राहिलं त्या बेलाच्या झाडाला दिवा लावून 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा पण आपण जप केला तर 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे. तीळ मिसळून शिवमंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. आणि ज्या वेळेस आपण ओम नमः शिवाय हा जप करतो त्यावेळेस आपल्या मुखामध्ये मुख हे तीर्थस्थान होऊन जातो आणि जो आपल्या मुखाचे दर्शन करतो त्याला सुद्धा सर्व पापांपासून मुक्ती मिळतो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथाचे रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा. असे जर केले तर भोळा साम सदाशिव सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो. जसे दही घट्ट असे असं आपलं मन घट्ट करतो भोलेनाथ, म्हणून दह्याने अभिषेक करायला महत्त्व जास्त सांगितलेले आहे. या दिवशी असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात, जीवनात प्रगती होते. या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील. या दिवशी शिवचाली शनी चालीसा पठण करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना बहुतेक लोक शिवलिंगाला चंपा किंवा केतकीचे फुलं अर्पण करतात, मात्र असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की भगवान शिवाला शमी आणि बेलाची फुले आवडतात, तर या दिवशी केतकी आपल्याला अर्पण करायची नाहीये. तर अशी चूक तुम्हाला करायची नाही. भगवान शंकराच्या पूजेमध्ये जवसाच्या फुलाचा विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जातात. शिवलिंगावर पांढरी फुले जर आपण अर्पण केली तर भगवान आपल्या मनातल्या सर्व इच्छा जाणून ओळखून लवकरात लवकर पूर्ण करतात. तर अशा या वनस्पतीला मदार असे सुद्धा म्हणतात. जी पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जाते त्या वनस्पतीला मदार असेही म्हणतात. याशिवाय शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि मध अर्पण करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्राचा जप करणे खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. म्हणूनच महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा प्रयत्न करा. असे जर केले तर आपल्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. आणि तुम्हाला महाशिवरात्रीपासून 21 दिवसाची अत्यंत प्रभावी सेवा करायची. तर कुठली अत्यंत प्रभावी सेवा करायची? तुम्हाला प्रदोष कालमध्ये महाशिवरात्रीच्या दिवसापासून प्रदोष काल 4:30
तर 6:30पर्यंत प्रदोष काल असतो. तर प्रदोष कालामध्ये साक्षात शिव आणि पार्वती आपल्या जिथे जिथे पूजा होते तिथे साक्षात विराजमान राहतात आणि नंदी, कार्तिक स्वामी, षडानन, कुबेरजी, लक्ष्मीजी सर्वजण विराजमान राहतात. प्रदोष कालामध्ये पूजा केलेल्याचं सर्वात जास्त महत्त्व आहे. प्रदोष कालाच्या वेळेस शिवाने विष प्राशन केलेलं आहे. समुद्र मंथनमधून ज्या वेळेस 14 रत्न निघाले होते, 14 रत्नमध्ये हलाहल विष निघालं. तर देव आणि दानवांनी स्तुती केली शिवशंभूची आणि विष प्राशन करायला शिवशंभूला प्रार्थना केली. त्यावेळेस शिवशंभूने प्रदोष कालामध्ये विष प्राशन केलं, म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे आणि त्यांना नीळकंठ असे नाव सुद्धा प्राप्त झालेले. तर या नीळकंठांची भोले शाप सदाशिवाची आपल्याला प्रदोष कालामध्ये शिवलिंगाची अभिषेक करून पूजा करायची. तर पार्थिव शिवलिंग प्रदोष कालामध्ये बनवा. प्रदोष कालाने पार्थिव शिवलिंग ज्या वेळेस आपण बनवतो तर ते आपण नाही बनवत, आपल्या हृदयामध्ये माता पार्वती साक्षात येऊन ते शिवलिंग बनवून जातं. फक्त नाव आपल्याला त्या शिवलिंगाला आपल्याला द्यायचंय. कोणती शिवलिंगाचं नामस्मरण देत आहे तुम्ही, म्हणजेच सौराष्ट्र सोमनाथांचं, शैल्य मल्लिकार्जुन, उज्जैनी, महाकाल, म्हणजे तुम्ही कोणत्या नावाने ते शिवलिंग बनवताय. तर मी दरवेळेस महाकालेश्वर या नावाने शिवलिंग बनवते. तर ती तुमची श्रद्धा ज्या शिवलिंगावर असेल तुम्ही ते नामस्मरण करून ती शिवलिंग बनवू शकता. ती शिवलिंग बनवल्यानंतर श्री गणेशजी, कार्तिक स्वामी यांचा अभिषेक करा आणि अभिषेक करून 108 तांदूळ, 108 बेलपत्री, दररोज 21 दिवस तुम्हाला एकच इच्छा बोलायची. रोज पार्थिव शिवलिंग बनवा, 108 तांदूळ अर्पण करा, मनातली इच्छा आपल्या मुलांबद्दल, पतीबद्दल, नवऱ्यांबद्दल जी असेल ती रोज बोला आणि पार्थिव शिवलिंग प्रदोष काळामध्ये 108 तांदूळ वाहिल्यानंतर तुम्हाला आरती कर्पूर गौरम करायचं आहे आणि मग तुम्हाला ती विसर्जन तिथल्या तिथं हलवायची, विसर्जन करायचं आहे. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला तसंच करायचं. अशी ही अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला 21 दिवसपर्यंत करायची. तर तुमच्या सर्व इच्छा 21 दिवसातच पूर्ण होईल. तर पार्थिव शिवलिंग नक्की करा आणि रात्री जागरण करा. रात्रीच्या वेळेस नित्य गायन करा. ओम नमः शिवाय मंत्राचे पठण करत राहा. शिव महापुराण कथा ऐकत राहा. असे केल्याने शिवशंभू भोळा साम सदाशिव आपल्यास लवकरात लवकर इच्छा लवकर पूर्ण करतो. तर अशा या भोळ्या साम सदाशिवाची पूजा अर्चना करा. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल. त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी 5 ठिकाणी दिवे नक्की लावा. 5 ठिकाणी कुठे कुठे, तुळशीजवळ, आपल्या दरवाजाजवळ, शिव चौकटाजवळ, शिवलिंगासमोर, शमीच्या झाडाजवळ आणि बेलाच्या झाडाजवळ. जिथे या 5 ठिकाणी मिळेल, आवळ्याचं झाड, तर अशा 5 ठिकाणी दीपदान नक्की करा. ते दीपदान आपल्याला एवढं मोठे खूप पुण्य देऊन जातील तर त्याची गणनाच राहणार नाही. तर 5 ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशी पूजा अर्चना करायची. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री मा.